आम्ही आलेलो आहोत कात्रज येथील इस्कॉन टेम्पलला। हे इस्कॉन टेम्पल खूप 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 मोठं आहे आणि खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे। आजूबाजूला मस्त झाडं लावलेलं आहेत, भरपूर असं हिरवंगार आहे आणि समोरच गार्डन आहे। पण गार्डनमध्ये नव्हती एंट्री, का तर पावसाळा असल्यामुळे सध्या गार्डन बंदच होतं। खूप दिवसांपासून चालू होतं जायचं इस्कॉन टेम्पलला, पण काही जाणंच नव्हतं होत। शेवटी आमचं ठरलंच जायचं व मी, 2 भाऊ आणि आम्ही 4घच जण गेलो होतो। एंट्री केल्या मस्त असं मोठं फाउंटन आहे कृष्णाचं। कृष्ण मस्त मूर्ती आहे तिथे समोरच आणि ते बघून खूप खूप छान वाटतं। आजूबाजूला सर्व बाजूने बिल्डिंग्स आहे, बिल्डिंगच्या मधोमध ते इस्कॉन टेम्पल आहे आणि मंदिर अतिशय मोठं असल्यामुळे खूप वेळ लागतो फिरण्यातच। आम्ही आता बालाजी मंदिरात पाया पडून आलो होतो। तिथे चालू होती आरती व आम्ही आरती ते करून निघालो होतो। बघता संध्याकाळ झाली होती। संध्याकाळचा व्ह्यू खूप छान दिसतो, कारण तर सगळीकडे लाइटिंग लावलेली असते व इस्कॉन टेम्पलमध्ये आरती चालू होती, म्हणजे चालू होणार होती, तर आम्ही थांबलो होतो वाट बघत आरतीसाठी। तुम्हाला वाटत असेल इस्कॉन टेम्पल म्हणजे काय? इस्कॉन टेम्पल म्हणजे राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि ते मूर्त्या इतक्या सुंदर असतात राधाकृष्ण, मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि सॅटर्डे संडेला तर खूप गर्दी असते आणि आम्ही आलो होतो सॅटर्डेला, त्यामुळे बघा किती गर्दी दिसते इथे। आरती झाल्यानंतर इथे भाविक मोठ्या संख्येने इथे नृत्य करतात आणि त्यांना खूप असं भारी वाटतं, मनाला शांती भेटते। त्यामुळे आणि तिथलं वातावरण इतकं सुंदर आहे की घरी जाऊ वाटत नव्हतं मला तर, पण काय उशीर झाला त्यामुळे आम्हाला सांगत तर भागत होता आणि त्यामध्ये पाऊस पण येत होता आणि ह्यांना तर कंट्रोल झालं नाही नाचायला, त्यामुळे ते सुद्धा नाचायला लागले तिथे।
कितीला आहे? किती काय पेस्ट्री? छोटा पीस नाही आहे? हे कितीला आहे? हे हो, हे कितीला आहे? 100 रुपये. कशाचं आहे ते? बिस्किटचं. रात्रीचं बघा किती छान व्ह्यू दिसतोय, लाइटिंग वगैरे, पाण्याचं फाउंटन किती सुंदर दिसतंय. आम्ही चाललो होतो आता घरी. आता खूप उशीर झाला होता आणि खाली आहे गिफ्ट शॉपिंग. तुम्हाला जर घ्यायचं असेल काही कृष्णाची मूर्ती म्हणा, काही म्हणा, तुम्ही इथून घेऊ शकता. छान असे आहे तिथं दिसत. इथे मस्त असं छान लाईटीच्या चिमण्या ठेवल्या होत्या. पुन्हा ती छत्री ठेवली होती लाईटिंगची. लहान लेकरांसाठी भरपूर अशी खेळणी होते आणि लेडीजसाठी पर्स वगैरे सर्व इथं छान छान होतं. मोबाईल्सची. आजच्या दिवसात इतकंच. नक्की सांगा कमेंट करून कसा वाटला आजचा व्लॉग.